इंचलगंजी येथील आशीर्वाद मायक्रो फायनान्सच्या कर्ज प्रकरणातून एका सर्वसामान्य कुटुंबावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। पूर्ण कर्जफेड करूनही सततची थकबाकी, मानसिक त्रास आणि वारंवार होणारा छळ यामुळे संबंधित कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सामान्य आहे। या सर्व प्रकारामुळे व्यतीत झालेल्या रियाज हवेरी व रेश्मा हवेरी यांनी आज आपल्या कुटुंबावर ओढावलेली शोकांतिका आणि न्यायासाठीचा संघर्ष भावनिक शब्दात मांडला। पाहूया ते काय म्हणतात। बोला। माझं नाव रियाज मोहम्मद हुसेन हवेरी, राहणार आझादनगर। मी आशीर्वाद फायनान्समध्ये मायक्रो फायनान्स फायनान्समध्ये माझं लोन पहिला पण एकदा मी फेडलेलं। कुणाच्या नावावर लोन होतं? माझ्या मिसेसच्या नावावर आणि माझ्या नावावर। नाव काय? रेश्मा रियाज हवेरी। रेश्मा रियाज हवेरी। हां, ते पहिला एक लोन पेड केलं तर आम्ही पूर्ण, नंतर दुसरं लोन केलं। त्यानंतर मध्ये पेमेंट, माझं कामावरचं पेमेंट मला भेटल्यानंतर मी पेमेंट वन टाईम पेड करायसाठी इथं आलो। कुठं आला होता तुम्ही वन पेड करायला? इथं ऑफिसमध्ये आलो इथं। कुठल्या शाखेमध्ये? या आशीर्वाद मायक्रो फायनान्स शाखेमध्ये इथं सांगली नाक्यापाशी। सांगली नाक्यापाशी ते अक्षय माने म्हणून आमचे हे होते गटाचे, ते म्हणजे पेमेंट हप्ता घ्यायला येत होते। हां, मग ते शाखेमध्ये होते। येऊनच त्यांनासनी पेमेंट विचारल्यावर तिने म्हटलं 57,126 रुपये भरावं लागतं। 57,126 रुपये। हां, काय नाव म्हटलं त्यांचं? अक्षय आनंदराव माने। अक्षय आनंदराव माने। हां, तिने एक टाइम वन टाइमला तिने मी सोडायला गेलो ऑनलाईन, त्यांना पेमेंट सोडायला गेलो, वन टाइम पेमेंट गेलेलं नाही। त्यात दोन टाइम म्हणजे दोनदा पेमेंट त्यांना ऑनलाईन मी केलेलं आहे। म्हणजे तुमच्याकडून पेमेंट गेले? हां, माझ्याकडून पेमेंट गेलेलं आहे। हां, 11 ऑक्टोबर 2024ला मी इथं येऊन पेड केलं पेमेंट ऑनलाईन। बरं, त्याचे पेमेंट केलेलं तुमच्याकडे रिसिव्हर आहे? सगळं ते सगळं आहे। पेमेंट तुमचं पेमेंट केल्यानंतर त्यांनी क्लोजिंग काही पावतीवर का दिली नाही तुम्हाला? क्लोजिंग ते चार्ट असते ना ते लोनचं, त्याच्यावरच त्यांनी लोन क्लोज म्हणून हे करून दिले आणि शिक्का मारून सही करून दिलेलं आहे। सही शिक्का आहे त्याच्यावर? आहे बँकेचा? बरं, बँकेचं आहे। आता काय प्रॉब्लेम झाला आहे? आता 2024ला भरलेलं, आता माझ्या मुलगीचं लग्न ठरलेलं, मग त्यासाठी मी लोनचं ट्राय करायला त्यावेळी त्यात दाखवलं आहे। मग त्यात ते 4 महिने झाले यांच्या पाठीमागे लागले, माझं लोन तुम्ही क्लिअर करून द्या म्हणून। म्हणजे पैसे भरले असताना देखील अजून देखील लोन दाखवते। मग काय म्हणतात ते फायनान्स आले? इथं आल्यानंतर तिने म्हणायला लागल्या तुम्ही पोलीस केस करा। कशाबद्दल? म्हणजे काय? अक्षय मानेच्या नावावर। कुणाच्या नावावर? अक्षय मानेच्या नावावर। पण अक्षय माने ते कर्मचारी असताना तुम्ही पैसे भरले होते ना? हां, कडवा असताना भरलेलं। मग तिने आता नोकरीवर त्यांना काढलेलं नाही म्हणाला तिने, इथं ते नोकरीवर आता नाही आहेत, त्यांच्या नावावर तुम्ही कर्ज करावं। सही शिक्का मी इथं ऑनलाईन इथं येऊन यांच्या ऑफिसमध्ये येऊन भरून सुद्धा मला असा त्रास व्हायला लागला, मानसिक त्रास झाला मला। आता माझ्या मुलगीच्या लग्नाचा माझा इश्यू व्हायला लागला आहे। त्या नवीन लोनसाठी ते अप्लाय केलं तर त्यावेळेस त्या लोनमध्ये तिने इथलं लोन थकीत दाखवायला लागले। 2024ला मी लोन क्लिअर केलेलं इथला। माझं 2026ला मी लोनसाठी अप्लाय केल्यानंतर त्यावेळेला इथं थकबाकी दाखवायला लागले माझ्या नावावर, आशिषच्या नावावर, माझ्या नावावर। त्यासाठी मला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे।